जातीचा मासा आहे. कोंबड्या जातीचा मासा 1.5 ते 2 इंच याची लांबी आहे. आणि आता हा बिडवे सरांना मी देणार आहे. बरं, याची कुठली जात काय म्हणाला त्याची तुम्ही? कोंबडा 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 जातीचा मासा. बर 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 बर. आता सध्या याची किती काय परिस्थिती याची? म्हणजे आता सध्या तर 1.5 महिन्याचा मासा आहे हा. बर बर. आणि आपण आता याला शेततळ्यामध्ये सरांचा शेततळ्यात आपण टाकणार आहोत. हा हा. म्हणजे आता सुरुवातीला टाकत्या वेळेला एक तर पाणी जो आहे ते शेततळ्यामधलं ते पाणी याच्यात मिश्रित करायचं, थोडा वेळ त्याला ठेवायचं आणि त्यानंतर तो बिजवई पाण्यामध्ये सोडायची. बर बर. आता हे जे आहे ना, आता गेले का तिथं कडाला ठेवायचं, शेततळ्याच्या कडेला खोलायचं, त्याला असं त्याच्यात पाणी घ्यायचं, त्याला असं फिरवायचं. शेततळ्याच पाणी घ्यायचं का? हो, बर. पाणी मिश्रित केल्याशिवाय ते जमणारच नाही. हो हो. म्हणजे काय होतं, हे राहतं थंड हो आणि पाणी राहतं गरम. बरोबर. त्यामुळे 1 ते 2 मिनिटं त्याला असं खोलायचं, याला पाणी घ्यायचं, असं घ्यायचं, असं त्याला असं फिरवायचं, असं म्हणजे याच्यात पाणी टाकायचं. हो तुझ्या हातात शेततळ्याचं पाणी याच्यात टाकायचं आणि याला फिरवायचं. फिरवायचं 1-2 मिनिटं फिरवायचं आणि असं धरून दम्माने सोडायचं. बरोबर. म्हणजे वेगळ्या टबात पाणी घेऊन घ्यायची गरज नाही का? शेततळ्याचं काय टब आवश्यकता नाही, घेतलं तर उलट चांगलं आहे. म्हणजे टबात पाणी घेतलं आधी समजा, नंतर चांगलं आहे. त्याच्यात सोडलं डायरेक्ट टबात तरी पण चांगलं आहे, पण मग ते वेट तुम्हाला घेता येणार वेट नाही. घ्या तेव्हा टाकायला अवघड. हे सोपं आहे. याच्यात शेततळ्याचं पाणी घ्यायचं समजा थोडंसं घ्यायचं, 2 लिटर हो. 1 लिटर मिक्स त्याला गोल फिरवायचं, असं असं फिरवायचं. फिरवल्यामुळे काय होतं, एक पाणी एकमेकात हे होतं, मिक्स होतं हा, पाणी, त्यांना वातावरणाशी हा, ऍक्लिमेट होतं ते. आणि मग त्यानंतर सोडा तुम्ही बिंदास. आणि आता मग याचं पुढचं नियोजन कसं करायचं? सुरुवात काय आता तुम्ही सोडाल, सोडल्यानंतर शेंगदाणा ढेप टाकायचे सर 15-1 दिवस. बरं. किती त्याचं प्रमाण? क्वांटिटी कमी असल्यामुळे सुरुवातीला अर्धा किलोच टाका. बरं. पण ती खाता का नाही त्याचा अनुभव घ्यायचा पहिले. बरं. संपायला लागलं खाद्य वाढवत चालायचं. बरोबर. मग त्यानंतर शेंगदाणा ढेप, मका, सोयाबीन आणि तांदूळ मिक्स करून त्याला हे करायचं, भरडून घ्यायचं. आणि मग जशा पद्धतीने 1 किलो टाकलं, संपायला लागलं 2 किलो टाका, 2.5 किलो टाका, जशी त्यांची भूक वाढत क्वांटिटी वाढवायची. आता साधारण 3000 मासे तर ते सध्या अर्धा किलोची सुरुवात, अर्धा किलोनं सुरुवात करायची. म्हणजे आपल्या लक्षात येतं तर खातात का नाही. अर्धा किलो जर संपत आहे सकाळच्या संध्याकाळपर्यंत, मग 1 किलो करा. 1 किलो संपलं म्हणजे 2 किलो करा. जशी भूक वाढेल तसं तुम्ही खाद्य वाढवा. आणि त्यामध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी तुम्हाला मध्ये पाण्याचं एरिएटर लागेल काहीतरी जग आले की त्यांना ऑक्सिजन आणि त्या ऑक्सिजनमुळं मालाची क्वालिटी वाढते, म्हणजे पचन प्रक्रिया वाढते. आणि काय ठिकाणी आहे ना, तर शेततळ्यामध्ये मासे टाकतात, तर त्याच्याकडे लक्ष राहत नाही खाद्याचं. बरोबर. पण ही प्रक्रिया राहत नाही, त्यामुळे मासा वाढत नाही. बरं. आणि आता आमच्याकडे नदी बाजूला मग पाणकोंबड्यांचा त्रास आहे, मग त्याला जाळी लावावं लागेल. जाळी लावायची. 100% जाळी जाळी लावावी. तुमच्याकडे मिळून जाईल? हो 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 100% मिळेल. चालेल. मग ते पुढच्या खेपेला आता जाळी आणि त्याचं फिटिंगचं पूर्ण तुम्ही 100% आम्हाला शेतावर करून द्या. आता जसे म्हणजे वाढायला लागतील आपला आयडिया येईल समजा. बिलकुल. मग ते तुम्हाला ते दिसणार. काय करायचं, आता त्यांना सवय अशी लावा, एक पिशवी अशी बांधायची मध्ये, ज्याच्यात खाद्य राहील, ते असं विरगळेल, त्याला ते जाऊन खातील. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कोणतंही अन्न त्यांना टाकायला जाल तर ते तुमच्याकडे धावत आले पाहिजे. म्हणजे समजा आपले कांद्याची जे गोंड त्याच्यात समजा आपण मक्का टाकला भरडून त्याच्याकडे ते आले पाहिजे, अट्रॅक्ट 100%. पण ती सवय लागते टाकल्यानंतर, अचानक नाही लागणार. आणि खाद्याचं जर योग्य नियोजन पूर्ण म्हणजे 1 किलो साईज किती दिवसात होती? तो तरी 7-1 महिने लागतात. 7-1 महिन्यात 1 किलोची साईज. सहज. चालेल. आणि पुढचं विक्रीचा तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो की विक्रीचा सहयोग तुमच्याकडनं. बिलकुल राहील. आणि आता सध्या समजा प्रयोग आपला सक्सेस करणार. शेततळ 80 लाख लिटरचं आहे, 1.5 एकर मध्ये शेततळ आहे. त्याची 10,000 बसू शकतात कॅपॅसिटी खूप आहे त्याची. 80 लाख. काळजी नका करू, त्याचं जर टेक्निकल जर तुम्ही व्यवस्था केली तर तुम्हाला 100% त्याचं बेनिफिट मिळणार. चालेल. आणि खत याच्यात नव्हतं म्हणा. होतो खताळलेलं पाणी शेतासाठी अतिशय उपयोगी येते. म्हणजे याची लोक आहे ना, तर हे तयार करताय सध्या शेतीसाठी, त्याचं खाद्य तयार होतं, लिक्विड तयार होतं. ते पण एकच नंबर आहे. म्हणजे तुमचं टमाटर झालं, आता सध्या आपल्या शेतामध्ये आपण तयार केलेलं. बरोबर. इतकं जबरदस्त आहे सर, रिझल्ट खूप जबरदस्त. पण ते कसं बनवतात याच्यापासून? याला काय गुळ त्याला मिक्स करावं लागतं. म्हणजे मासे काढून घ्यायचे, नंतर गुळ मिक्स करा, गुळ वगैरे टाकून. आणि ते नियोजन आहे तुम्हाला मी सांगेल त्या. चला आता एक आता सुरुवात येते, एक गोष्ट आपण पुढे आपण वाढवतो. अर्धा किलो रोज संपत चालेल तसं वाढवा. हे आमचे चंदू भाऊ आहेत, कन्नडचे आहेत, माशांचे व्यापारी आहेत ते मोठे. आणि हे आमचे बंधू योगेश बिडवई,
आमचं चिकलठाणमध्ये आमचं एक मोठी शेती आहे आणि त्या तिथे मोठं शेततळं आम्ही तयार केलेलं आहे आणि इथे चंदू भाऊंकडून आम्ही आता मत्स्यबीज इथून घेऊन जातोय आम्ही. ते मत्स्यबीज इथे योगेश भाऊ आपले जे आहेत ते चिकलठाणमधल्या शेतीमध्ये लावणार आहे आणि त्याचा एक नवा प्रयोग ते इथे सुरू करणार आहेत. आज इथून कुठल्या प्रकारची मासे आपण नेतोय आता कटला आणि राहू, कोंबडा, कटला आणि राहू अशी 3 प्रकारची आपण मासे ते घेऊन जातोय. आणि किती दिवसात होईल हा मोठे? 6 महिन्यांनंतर हे योगेश भाऊंच्या शेतावर तुम्हाला 7 महिन्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतील हे सगळे मासे. योगेश भाऊ, एक त्यातलं पिशवी चंदूभाऊ योगेश भाऊच्या हातामध्ये द्या ना एक पिशवी. हा कुठला मासा म्हणलोय आपण? कोंबडा मासा हा जो आहे तो चंदू भाऊंकडून आपण योगेश भाऊंकडे घेतोय. हा पहिला प्रयोग आपण सुरू करतोय आणि माशांचा या भागामध्ये असलेला हा पहिला प्रयोग असणार आहे आणि 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचा चमत्कारही दाखवण्यासाठी परत त्याची अपडेट आम्ही तुम्हाला निश्चित करू. चंदू भाऊ, थँक्स, धन्यवाद. भेटूयात पुन्हा. छोड, आराम से छोड, हळूहळू जाऊ दे, व्हिडिओ घेता येईल.